की पूर्णपणे एक एक इंच जागेचा वापर आपल्याला वापरण्यासाठी केला आहे. तो एक छोटासा कोपरा बघितला, तिथं वॉशिंग मशीन ठेवणार म्हणाले. मग तो कोपरा देखील त्यांनी सोडला नाही, त्याचाही वापर केला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी. आणि म्हणून चांगल्या क्वालिटीचं काम या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थाने. आणि म्हणूनच मोडकळीस आलेल्या या चाळीमधून आज आपण मोठ्या टॉवरमध्ये जात आहे. हे आनंदाचं फार आजचा दिवस आहे. आणि बघा, महायुती सरकार म्हणून काम करत असताना आम्ही गेले 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. आम्ही टीम म्हणून काम करतो आहे. आणि टीम म्हणून काम करत असताना फक्त विकास एके विकास, आमचा अजेंडा विकासाचाच ठेवला आम्ही. आणि आज आपण पाहिलं की मग मुंबईतले रस्ते असतील, कॉन्क्रीटचे सगळे रस्ते करायचं आम्ही घेतलं. पहिला फेज जवळपास कंप्लीट होतो आहे, दुसरा फेज होतो आहे. आणि पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये मुंबईमध्ये तुम्हाला शोधून एकही खड्डा मिळणार नाही. खड्डेमुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही. कोस्टल रोड, कोस्टल, अरे बाबा मी एकटा नाही, आम्ही तिघा इकडं. आणि मी पाहिलं की जे प्रकल्प सुरू होते त्याला डबल सगळं मॅनपॉवर मशिनरी लावून वेळेच्या अगोदर प्रकल्प पूर्ण करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं मेट्रोचंही काम पूर्वी कसं चाललं होतं मागच्या 2.5 वर्षामध्ये, त्यानंतर किती स्पीडने सुरू झालं. आणि ते मेट्रोचं नेटवर्क टप्प्याटप्प्याने आपण पुढे नेतो आहे. प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील आम्ही बोलवलं उद्घाटनाला. आणि एक लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जी आहे ते देण्याचा आपला प्रयत्न आहे, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे वॉक टू वर्क ही एक संकल्पना आपण अंमलात आणतो आहे. आणि मला आनंद आहे की अनेक प्रकल्प जे आहेत मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं आणि लोकार्पण देखील करायला मोदी साहेबांना आम्हाला आणण्याची संधी मिळाली. शेवटी योगायोग लागतो. आता हा प्रकल्प देखील आपले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री काळात त्याचं भूमिपूजन झालं. आणि आता ते मुख्यमंत्री आहेत, उद्घाटनाला लोकार्पणाला आज त्यांच्या हस्ते होत आहे.